जेथे वैष्णवाचा वास तेथे हरीचे दास या युक्तीप्रमाणे आज आपल्या या साई नगरीमध्ये गेली 3 वर्ष झालं देवडकर महाराजांच्या सानिध्यातून त्यांच्या परिवाराच्या मार्फत हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 3 वर्ष चालू आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं जेथे वैष्णवाचा वास तेथे हरीचे दास, कारण ते वैष्णव आहे आणि वैष्णवामुळे आपल्या सभोवतालचं सगळं हे हरिहरी असं या ठिकाणी मंगलमय असं पवित्र वातावरण त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. कारण संत संगतीनं काय घडतंय हे आपण कीर्तनासुद्धा या ठिकाणी ऐकलेलं आहे. म्हणून गेली 3 वर्षापासूनचा हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा. आता श्रीमद भागवत कथाकार आपल्याच जवळचे अतिशय प्रेमळ आणि गोड आवाजामधून आपल्याला श्रीमद भागवत कथा सांगणारे, ज्यांच्या अमृततुल्य अशा वाणीतून आपण 3 दिवस झालं ही श्रीमद भागवत कथा ऐकता, ते आपल्याच परिसरामधले उद्धवरावजी महाराज. त्यांची दिंडी सुद्धा असती पैठणला. अतिशय अल्पावधीत मध्ये त्यांनी अतिशय उत्तम असं कार्य आपल्या परिसरामध्ये निर्माण केलं. आज आपल्याला कुठलेही महाराज किंवा भागवतकार आणण्याची गरज नाही. सगळे आज सभोवतालची माणसं या ठिकाणी आपली त्यांनी निर्माण केली आहे. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. तसंच आज 3ऱ्या दिवसाचं जे कीर्तन स्वरूपी पुष्प आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज आबोध, ज्यांनी आपल्या अल्पावधीमध्ये अतिशय एक छोट्याशा गावामध्ये राहून सुद्धा आपलं नावलौकिक या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रावर पसरवलं, असे आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज आबोध यांनी सुसरावे अशा अमृततुल्य वाणीमधून आजची त्यांनी या ठिकाणची कीर्तन सेवा 3ऱ्या दिवसाचं पुष्प त्यांनी या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आपण सर्व भाविक भक्त महिला, कारण आज पाहिलं की महाराजांनी सांगितलं की कलियुगामध्ये आपल्याला जर तरुण जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. लक्षात घ्या. आपण कितीही 10 मजली इमारती बांधल्या, काहीही करा, सोन्याच्या इमारतीमध्ये जाऊन बसा, पण नाही, आपल्याला एक दिवशी जायचंय. लक्षात घ्या. हीच आपली आठवण हमेशा आपण ठेवली पाहिजे. आणि सच्चिदानंद, आपला जो काही ब्रह्मानंद, हा आपण आठवला पाहिजे की शरीर हे ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडामधला जो काही सच्चिदानंद आहे हा आपण जागृत सतत ठेवला पाहिजे. कारण आपल्याला कुठं जायची गरज नाही, आपल्यामध्येच आपला आनंद लपलेला आहे. पण आपण शोधतो बाहेर कळ. त्यांनी 4 मजली बांधली, यांनी 5 मजली बांधली, त्यांनी दाम. तुझ्या अंतकरणामधला ब्रह्मानंद जो आहे तो जागृत ठेवा आणि तिथं तुमचा खरा आनंद आहे. आणि तुम्ही जर तो ब्रह्मानंद तुम्ही आनंदित ठेवला तर 84 लक्ष तुम्हाला सुद्धा कुठं फिरायची गरज नाही. आमचे मित्र राधाकृष्णरावजी वाकणकर, मला काल डोळ्याला पाणी आलं राधाकृष्ण, आपण 7वी 8वीला असताना तुमचा मुक्काम माझ्या घरी पडला होता. दुथडी नदी वाहत होती आणि कलई बंद झाली होती. संध्याकाळची 7:30 वाजली होती आणि माझ्या आईला सुद्धा वाटलं होतं की माझ्या मुलाचा मित्र म्हणून आईनं दूध तापवलं, बेसन भाकर खाऊ घातली. तो आजही मला दिवस आठवतो. आणि तुमचेच चिरंजीव या ठिकाणी श्रीमद भागवत कथा करतात, त्याच्याहीपेक्षा मला या ठिकाणी दुप्पट आनंद वाटतो. आमचे या सर्व साईनगरीमधले, आता मला काही त्यांची नावं माहीत नाहीत, पण मृदंगाचार्य अतिशय उत्तम त्यांनी मृदंग या ठिकाणी वाजवलेला आहे. अतिशय गायनाचार्य यांचं गंधर्वासारखं गायन मला या ठिकाणी पाहायला मिळालं. आमचे ज्ञानोबा माऊली अंडील असतील, त्यांनी आपल्या परिसरामध्ये गायनामधून आपलं नावलौकिक निर्माण केलं. तसेच आमचे अशोकरावजी सर्वदे, सराफा असोसिएशनचे सचिव भागवतरावजी गायकवाड, आणि ज्यांनी अखंड अशी सेवा आमच्या मागावकरांना दिली. अनेक विद्यार्थी आणि मोठमोठे सप्ते ज्यांनी निर्माण केले असे आमचे गुरुवारी हरिभक्तपरायण गडदे महाराज, यांनाही मी धन्यवाद देतो. महाराज, आपणही खूप मोठं कार्य या ठिकाणी केले. ज्ञानेश्वर माऊलीसाठी त्यांनी जागा सुद्धा घेऊन ठेवलेली आहे. काही दिवसातच तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर गडदे महाराजाच्या रूपाने आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि निश्चित ते तळीला जाईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. केशवरावजी गायकवाड असतील, आमच्या या परिसरामधले संपूर्ण भाविक भक्त असतील, महिला असतील, या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या थळकर काकू, अतिशय धार्मिक कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा पुढाकार असतो. काकूला सुद्धा धन्यवाद. अनेक भाविक भक्त आहेत, सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आमचे श्रीमद भागवतकार हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज यांचा सुद्धा अमृततुल्य मागून जे काही तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करतात, आमचे फपाळ महाराज सुद्धा आहेत, मी विसरून गेलो. त्यांनी विकासनामा चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र गाजवला असे आमचे फपाळ महाराज. तर मी उद्धव महाराजांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो की महाराज, आपल्या सुद्धा अमृततुल्य वाणीतून असाच अमृतमय रस आमच्या
भाविक भक्तांना मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण आहे. धन्यवाद दरपडे साहेब. साहेब, तुम्ही जुन्या आठवणी जागृत केल्या आणि खरोखर मलाही आनंद वाटला गड्या. एक आमच्या वडिलांचं आणि तुमचं नातं आतापर्यंत तुम्ही कधी सांगितलं नव्हतं. काय मी काय दक्षिणा घेणार होतो का तुमच्याकडून? सांगायचं ना, प्रेम वाढलं असतं ना तुमचं माझं. खरोखर धन्यवाद. गुरुजींना विनंती करेल, गुरुवर्य शिवाजी महाराज गर्दे गुरुजींना विनंती करेल आपले आशीर्वचन 2 मिनिटं सर्वांना द्या. सर्वांना एकदा दरपडे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवयाना. या न्यायाप्रमाणे या साई नगरीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष तिसऱ्या वर्षाचा दुसरं पुष्प, तिसऱ्या पुष्पाचे आजचे कीर्तनकार तरुण तडफदार पांडुरंग महाराज अबुज यांनी अगदी वारकरी शिक्षण संस्थेपासून ते वृंदावनपर्यंत जे ज्ञान अर्जन केलं आहे या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कधी कधी असं होतं की छोटा मुंह बडी बात, पण काय असतं माहिती का, जे सत्य असतं ते पत्करावं लागतंय. छोटा असो की मोठा असो, विद्वत्ता ज्ञान कुणाच्या तोंडातून येतंय याला महत्व नाही, कसं येते याला महत्व आहे. कधी कधी एखादा लहान छोटासा मुलगा सांगत असतो, बाबा दारू पिणं वाईट आहे हो, बाबा दारू पिणं वाईट आहे, दारू पिऊ नका बाबा. पण तो बाबा मूर्ख बाबा म्हणतो, मूर्खा मला शिकवतो. अरे ते लहान मुलाच्या तोंडातून आलेलं ते खरं आहे, सत्य आहे, पण ती तुम्ही अंगीभूत करून घेतलं पाहिजे आणि तुम्ही आचरण करून तुम्ही सत्य माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यासमोर तरुण तरफदार आहेत, आपल्याला असं वाटलं पाहिजे काय कमी वयामध्ये ज्ञान प्राप्त केलेलं आहे, सलाम करावं लागेल. ज्ञानोबरायांचं वय 16व्या वर्षी ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी लिहिली, जगाला लाजवेल असं ज्ञान प्राप्त केलं. चांगले चांगले ज्ञानोबरायाच्या ज्ञानापुढं नतमस्तक झाले. चांगदेव 14,000 वर्ष जगणारा चांगदेव सुद्धा ज्ञानोबरायाला माझ्या नतमस्तक झाला आणि सलाम करावं लागलं. इथं वयाची आट नाहीये, लक्षात ठेवा, इथं विद्वत्तेची आट आहे. आपलं जीवन जर चांगलं करून घ्यायचं असेल तर निश्चितच या तरुण तडफदार पिढीच्या पायावर नतमस्तक व्हावं लागेल. त्यांनी दिलेल्या विचाराचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. बरेच माणसं म्हातारे झालेत पण आजू सुधारलेले नाहीत. माणसं दिसायला माणसासारखी दिसतात हो, माणसं दिसायला माणसासारखी दिसतात पण आतमध्ये माणूसच आहे का याचा संशय वाटतो दादा. माणसं वयानं वयवृद्ध असणारे माणसं 1 रुपयाच्या रोकड्यावर असा पाय ठेवून उभारतात आणि लहान मुलाला सांगतात, बघ कुठे इकडे तिकडे हरपला असेल. अरे तुझ्यातला माणूस जागा कर. आणि माणूस जर जागा व्हायचा असेल तर कुठंतरी परमार्थ पेरला पाहिजे आणि कुठंतरी परमार्थ अंगी रुजवून घेतला पाहिजे. याचं नाव आहे माणूस. माणसाने माणसासारखं वागणं म्हणजे परमार्थ अंगीभूत करून घेणं, याचंच नाव परमार्थ आहे. आणि हेच माणूस बनण्याचं एकमेव साधन आहे. आणि माणूस बनण्याचं साधन म्हणजे हे भव्य दिव्य धर्म मंडप आहे. काळाची आज कुठं भाषणं करून कुठं काही दारूबंदीचे मोर्चे काढून दारूबंदीचे मोर्चे काढणारेच पिलेले असते. आचरण महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये जर माणूस बनायचं असलं तर आचरण महत्वाचं आहे. आपण माझ्या नाथ महाराजांनी एका लहान मुलांना सांगितलं, बाळा गुळ वाईट आहे, गुळ खाऊ नको. नाही मुलांना ऐकलं. स्वतः नाथ महाराजांना गुळ सोडून द्यावा लागला आणि नंतर उपदेश करावा लागला, बाळा गुळ वाईट आहे, गुळ सोडून दे. त्यावेळेस त्या बाळानं ऐकलं गोड वाईट आहे म्हणून. आपण ढेपीच्या ढेपी आणायच्या आणि दुसऱ्याला सांगायचं गोड वाईट आहे. नाही, परमार्थ करत असताना आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे. आणि परमार्थाचं एकमेव ठिकाण म्हणजे वारकरी संप्रदायाचा धर्म मंडप आहे. एवढंच मी बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण आहे. धन्यवाद गुरुजी, आपला अमूल्य वेळ या परमार्थाला दिल्याबद्दल सदैव त्यांचे खरोखर गुरुजी मनापासून खूप खूप धन्यवाद. असंच कार्य करत राहा.
आणि तुम्ही खरोखर आशीर्वचन या ठिकाणी नगरीला दिलेले तुमचे ऋण सदैव या ठिकाणी राहतील या ठिकाणी मी प्रार्थना करत आहे. आणि याच ठिकाणी पाहुणे मंडळीनं चहा घेतल्याशिवाय जाऊ नये अशा आग्रहाची विनंती. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.